टीम इंडियासाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे। विकेटकीपर बॅटर ऋषभ पंत इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या टेस्ट मालिकेत जखमी झाला आहे। चौथ्या टेस्ट दरम्यान इंग्लंडच्या क्रिस वोक्सच्या बॉलर पंचच्या पायाच्या बोटाला जबरदस्त मार लागला आणि त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाला आहे। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला आता किमान 6 आठवडे विश्रांती घ्यावी लागणार, त्यामुळे तो विकेट कीपिंग तर करू शकणार नाहीच, पण बॅटिंगसाठी देखील तो फक्त गरज असेल तेव्हाच मैदानात उतरेल। आता पंतऐवजी दुसरा पर्याय कोण? तर अनेकांच्या डोळ्यासमोर आलं होतं ईशान किशनचं नाव, पण इथेच आली अजून एक धक्का देणारी बातमी। ईशान किशन सुद्धा संघासाठी उपलब्ध नाही। एका स्कूटी अपघातात त्याच्या डाव्या पायाला 10 डागे पडले आणि सध्या त्याचा पाय प्लास्टरमध्ये आहे, त्यामुळे त्याचं इंग्लंड दौऱ्यावर जाणं शक्यच नाही। अशा टीम मॅनेजमेंटनं आता तिसरा पर्याय निवडला आहे आणि तो म्हणजे नारायण जगदीशन। तमिळनाडूचा हा विकेटकीपर बॅटर ज्याने रणजी ट्रॉफी आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली। 52 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 3300+ धावा, 10 शतकं आणि 14 अर्धशतकं। त्याच्या शांत स्वभावामुळे आणि कन्सिस्टन्सीमुळे सिलेक्टर्स नंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आहे। सध्या जगदीशनचं व्हिसा प्रोसेसिंग सुरू आहे आणि लवकरच तो लंडनमध्ये टीम इंडियात सामील होणार आहे। 31 जुलैपासून सुरू होणाऱ्या 5व्या आणि शेवटच्या टेस्टसाठी तो उपलब्ध असेल अशी शक्यता आहे। एकूणातच पंत बाहेर, किशन अनअवेलेबल आणि आता नव्या जोशात जगदीशनची एंट्री। पुढे काय होतं हे पाहणं रंजक ठरेल। तुमचं मत काय? जगदीशनला मिळेल संधी की पुन्हा पंत मैदानात उतरेल? कमेंटमध्ये नक्की कळवा।